हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण एक नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. अतिशय अतिशय मजेदार चॅप्टर. तुम्ही लहानपणापासून किंवा शाळेमध्ये 9वी 10वीला कुठेतरी तो चॅप्टर बद्दल तुम्ही ऐकला असाल. आणि तो चॅप्टर जो आपल्याला नीट, जेई, सीईटी या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. आणि तो चॅप्टर म्हणजे ग्रॅव्हिटेशन. कुठला चॅप्टर आहे? ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण. असं मराठी मीडियम मध्ये तुम्ही शिकला असाल किंवा इंग्लिश मीडियमचा असाल तर ग्रॅव्हिटेशन हा डायरेक्ट शब्द तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, बरोबर आहे. तर नवीन चॅप्टर आपण सुरू करणार आहोत आपण. ओके, याचे आपण असेच जसं मागच्या वर्क पॉवर एनर्जीचे आपण 10 व्हिडिओ सगळे कन्सेप्ट आपण रेकॉर्ड केले आणि 10 सिरीज मध्ये 10 व्हिडिओज मध्ये आपण तो चॅप्टर कंप्लीट केला. त्याला पण बघू किती व्हिडिओ लागतात. ओके, आज पहिला व्हिडिओ. सो लेट अस स्टार्ट ग्रॅव्हिटेशन. लेट अस स्टार्ट ग्रॅव्हिटेशन. ओके, ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. अच्छा, ग्रॅव्हिटेशन हा खूप जुना कन्सेप्ट आहे. क्लासिकल मेकॅनिक्स, न्यूटनियन मेकॅनिक्स, ओके, असा आपण त्याला म्हणतो. त्यातला हा चॅप्टर आहे. म्हणजे न्यूटनच्या काळापासून किंवा त्या आधीपासून आपण या चॅप्टरवर, या कन्सेप्टवर आपल्या पिढ्यांना, आपल्या आधीच्या लोकांना, त्यांच्या आधीच्या लोकांना, त्यांच्या आधीच्या लोकांना आणि जे सायंटिफिक फील्ड मध्ये आहेत त्यांना ऍटलिस्ट हे माहिती आहे. 400 वर्षापासून न्यूटन 1680 मध्ये जवळपास त्याच्या आसपास 17व्या शतकामध्ये न्यूटन नावाचा सायंटिस्ट झाला. ओके, ऍपलपर्यंत वगैरे 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 या गोष्टी तुम्हाला माहिती आहे की नाही. तर आपण जास्त इंट्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये जाणार नाहीये, बरोबर की नाही. आपण स्ट्रिक्ट टू द पॉइंट्स. ओके, ग्रॅव्हिटेशन मध्ये काय काय महत्त्वाचं आहे त्या गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आपण बघणार आहोत तो म्हणजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. चला टाका हेडिंग. न्यूटन्स 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 युनिव्हर्सल युनिव्हर्सल लॉ युनिव्हर्सल लॉ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. अच्छा सर, तर शाळेमध्ये आपण शिकलेलो आहे, स्कूलमध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तो युनिव्हर्सल लॉ आहे. कसा आहे, काय आहे ते आपल्याला बघायचं. काय आहे शब्दामध्ये लिहायचं म्हटलं तर कसं लिहिताय, कसं लिहिताय? चला बोला, चला बोला. ठीक आहे, काय लिहिताय? ईच अँड एव्हरी बॉडी और असं म्हणता येईल आपल्याला की युनिव्हर्स मधल्या कोणत्याही दोन बॉडीचं कॉम्बिनेशन आपण घेतलं तर त्या दोन बॉडी एकमेकाला अट्रॅक्ट करतात. कोणत्याही दोन बॉडी घेतल्या युनिव्हर्स मध्ये, कुठल्याही दोन बॉडी घेतल्या, मोठे असो, छोटे असो, दगड असो, पत्थर असो, मी असो, तुम्ही असो, काही असो, कुठल्याही दोन गोष्टी, कुठल्याही दोन बॉडी, कुठल्याही दोन पार्टिकल बॉडी, कुठल्याही दोन बॉडी एकमेकाला अट्रॅक्ट करतात. आणि तो अट्रॅक्टिव्ह फोर्स directly proportional to product of their masses and universally proportional to square of the distance between them. असा हा लॉ आहे जो न्यूटनने आपल्याला दिला फर्स्ट टाइम 400 वर्षापूर्वी. ठीक आहे ना. सो व्हॉट इज द लॉ? शब्दामध्ये लिहू, काही गरज नाही पण शब्दामध्ये लिहूया. एव्हरी टू बॉडी, कोणत्याही दोन बॉडी किंवा एनी टू बॉडी in the universe attracts each other. कुठल्या दोन बॉडीचं कॉम्बिनेशन घेतलं तर दोन बॉडी मधला फोर्स आहे. एव्हरी टू बॉडीज in the universe attracts each other with a force of attraction. Force of attraction या लक्षात घ्या. फोर्स ऑफ अट्रॅक्शन
every two bodies in the universe attract each other with the force of attraction, which is directly proportional to, which is directly proportional to, directly proportional, directly proportional to product of their masses, product of their, product of their masses, product of their masses, and inversely proportional to, inversely, inversely proportional, inversely proportional to the square of the distance between, square of the distance between them, square of the distance between, distance between them. बरोबर की नाही? मॅथमॅटिकली कसं लिहिता हे स्कूल मध्ये शिकलो आपण. आपल्याला मॅथमॅटिकल अप्रोच करायचा. The force of attraction between these two bodies, समजा ही बॉडी आहे M1, ही बॉडी आहे M2, या दोन्ही मध्ये डिस्टन्स आहे R. हे डिस्टन्स कसं असेल? सेंटर टू सेंटर डिस्टन्स असेल, सेंटर टू सेंटर डिस्टन्स असेल, इथून इथपर्यंत. ओके, इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे R. ओके, काय म्हणतो फोर्स is directly proportional to the product of their masses, product of their masses. This force of attraction is directly proportional to product of their masses, product of their masses, inversely proportional to, inversely proportional to square of the distance between them, inversely proportional to square of the distance. या दोघांना एकत्र लिहायचं म्हटलं तर आपण असं लिहू शकतो, this force of attraction, attraction is directly proportional to m1 m2 divided by, ठीक आहे. आणि जर तुम्हाला इक्विलिब्रियम साइन मध्ये करायचं असेल तर आपल्याला कॉन्स्टंट लागेल. सो f is equal to k into m1 m2 divided by r square, divided by r square. ओके, ही k ची व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केली जाते. ओके, आणि तो k ची व्हॅल्यू आहे, k ची व्हॅल्यूला आपण ऍक्च्युअली काय देतो, एक तर त्यांनी दिलेला आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर k ला आपल्याला रिप्लेस करायचे आणि k ची व्हॅल्यू घ्यायची. नॉर्मली आपण k कॉन्स्टंट घेतो, इथे स्पेसिफिक कॉन्स्टंट आहे. स्पेसिफिक कॉन्स्टंट काय आहे? सो व्हॉट इज g काय हा? g is constant of proportionality. काय? constant of proportionality, proportionality, constant of proportionality of this law, constant of proportionality, and called universal, called universal gravitational, universal gravitational constant. याला काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, आणि हा फोर्स आहे, हा फोर्स कशामध्ये येईल? न्यूटन मध्ये येईल. सो न्यूटन इज द युनिट ऑफ दिस फोर्स. फोर्स युनिट न्यूटन असतं, बरोबर की? टू ऑनर दिस सायंटिस्ट न्यूटनने फर्स्ट लॉ, सेकंड लॉ ऑफ मोशन दिला. सेकंड लॉ मध्ये फोर्सची डेफिनेशन होती बघा, आणि फोर्स युनिट न्यूटनला ऑनर करण्यासाठी दिलेला आहे. न्यूटन the unit of force, सिंबल आहे, ठीक आहे. तिथे माहिती तुम्हाला. तर g, ही g ची व्हॅल्यू, g एक कॉन्स्टंट आहे. म्हणजे आता ह्या दोन बॉडी कुठल्या असू शकतात? त्या दोन बॉडी एक मून आणि एक सन असू शकतो, एक अर्थ आणि मून असू शकतो, कुठली दोन प्लॅनेट असू शकतात, कुठले दोन स्टार असू शकतात, एक मून एक स्टार असू शकतो, किंवा इन जनरल मी आणि तुम्ही असू शकतो, कॅमेरा आणि मी, हा फॅन आणि मी, ओके, देश आणि मी, हे आणि मी, किंवा कुठल्याही दोन बॉडीचा मधला हा फोर्स, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि कुठल्याही दोन बॉडी घ्या तुम्ही युनिव्हर्स मधल्या, एवढं मोठं युनिव्हर्स आहे, कुठल्याही दोन बॉडी घेतल्या, जी ची व्हॅल्यू मात्र तीच असते. म्हणून त्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हटले. आणि त्या लॉ ला पण त्याच्यामध्ये काय म्हटलेलं? युनिव्हर्सल लॉ म्हटलेलं. कारण या युनिव्हर्स मध्ये कुठल्याही दोन मासेस साठी हे ऍप्लिकेबल आहे. कुठलेही दोन मासे त्याच्यासाठी हा फोर्स मध्ये ऑप्शन. अँड दिस इज द वीकेस्ट फोर्स इन द युनिव्हर्स. दिस इज द वीकेस्ट फोर्स इन द युनिव्हर्स. दिस इज द फंडामेंटल फोर्स इन द युनिव्हर्स. चार फंडामेंटल फोर्सेस आहेत. ओके, चार फंडामेंटल फोर्सेस आहेत, त्यातला एक फंडामेंटल फोर्स आणि विकेस्ट फोर्स आहे. विकेस्ट जरी असला तर त्याची व्हॅल्यू खूप होते, ते आपण बघूया. ठीक आहे, ह्या जी ची व्हॅल्यू असते, ह्या जी ची व्हॅल्यू काय? तर ह्या जी ची व्हॅल्यू आहे, ह्या जी ची व्हॅल्यू आहे 6.67 × 10⁻11 काही
न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ठीक आहे, हे त्याचं युनिट आहे. ओके, एक्सपेरिमेंटली ही व्हॅल्यू काढून आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. ओके, तर हा आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे स्कूल लेवल मध्ये आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. त्याच्या पुढे आपल्याला डिटेल मध्ये अजून काय करायचे बघा. इरेज करू. सगळ्यात महत्त्वाचा हा फोर्स जो आहे तो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. रिपल्सिव्ह हा कसा आहे? अट्रॅक्टिव्ह फोर्स. त्या फोर्स बद्दल अजून समजून घेऊया. फोर्स बद्दल अजून समजून घेऊया. F is equal to G m1 m2 divided by r3. ठीक है, ठीक है. चलो, दिस इज द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बरोबर की नाही? मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर दॅट. त्याला थोडासा अजून समजून घेऊया. त्याला कसं समजून घेऊया? समजा हे मास आहे, हे मास आहे. या दोन्हीमध्ये डिस्टन्स आहे r. बरोबर की नाही? ह्याचा सेंटर इथे आहे, ह्याचा सेंटर इथे आहे. लाइन जॉइनिंग द सेंटर इज दिस. ओके, हा मास m1, हा मास m2. त्या फोर्स मध्ये त्या फोर्स आहे व्हर्टिकल क्वांटिटी डायरेक्शन काय असेल? डायरेक्शन काय असेल? हा फोर्स ऍक्ट्स along the line joining the center. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा फोर्स ऍक्ट्स along line joining the center. ओके, तर अट्रॅक्टिव्ह फोर्स. तर ही बॉडी या बॉडीवर, ही बॉडी 1 आहे, ही बॉडी 2 आहे, ही बॉडी या बॉडीला अट्रॅक्ट करते. म्हणजे इकडे फोर्स लागतो, इकडे फोर्स लागतो. याला समजा म्हणा F1 किंवा याला म्हणा F21. नोटेशन काय घेऊ शकतो तसं आपण F21 म्हणूया. का? हा फोर्स कोणावर लागतोय? बॉडी 2 वर लागतोय. हा फोर्स कोणावर लागतोय? बॉडी 2 वर लागतोय. याचा सोर्स कोण आहे? याचा सोर्स आहे मास 1. मास 1 अट्रॅक्ट करतो, मास 1 अट्रॅक्ट, मास 1 अट्रॅक्ट करतो. बरोबर की नाही? याचा सोर्स कोण आहे? m1. पुण्यावर लागतोय या बॉडीवर. आणि इन्स्टंट ही बॉडी पण याला याच्यावर फोर्स लावते, अट्रॅक्ट करते इकडे. त्या फोर्सला म्हणा 1 2. ही बॉडी त्या बॉडीला. ओके, याचा ही बॉडी, हा फोर्स कुणावर लागतोय? बॉडी 1 वर लागतोय. कोण लागतोय? बॉडी 2 लागतोय. हा फोर्स कुणावर लागतोय? बॉडी 2 वर लागतोय. कोण लागतोय? बॉडी 1. याचा सोर्स हा, याचा सोर्स हा. हा फोर्स लागतोय याच्यावर, हा फोर्स लागतोय याच्यावर. हे इकडे लावतोय आणि हे ऍट अ टाइम म्हणतात, ऍट अ टाइम म्हणतात. इन्स्टंटली व्हायला लागतं, एकाच वेळी व्हायला लागतं, एकाच वेळी व्हायला लागतं. बरोबर आहे? म्हणजे इकडे ऍक्शन रिएक्शन पेअर व्हायला लागतं. न्यूटनचा तिसरा नियम, फॉर ऍक्शन देयर इज रिएक्शन. हे याला वाटतं पण हे पण याला वाटतं. ठीक आहे ना? त्याच्यावर येऊया. त्याआधी हा सेंट्रल फोर्स आहे. इट ऍक्ट्स अराउंड द लाइन जॉइनिंग द सेंटर ऑफ द मासेस. सेंट्रल फोर्स आहे, बरोबर आहे? अच्छा, हे ऍक्च्युअली दोन फोर्सेस आहेत. यांचं मॅग्निट्यूड किती आहे? दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे. म्हणजे त्याला लिहू शकतो आपण F12 इज इक्वल टू F1. F12 ला तुम्ही पॉझिटिव्ह म्हणत असाल, त्याला तुम्हाला नेगेटिव्ह म्हणावं लागेल जर वेक्टर फॉर्मॅट मध्ये लिहायचं असेल तर. दोघांची व्हॅल्यू सेम, मॅग्निट्यूडचा विचार केला तर सेम. आणि ह्याची व्हॅल्यू किती असते? F एवढी असते. G m1 m2 डिवाइडेड बाय r स्क्वेअर. व्हॅल्यू दोघांची सेम, पण डायरेक्शन दोघांचा अपोजिट असेल. ठीक आहे? डायरेक्शन वेक्टर फॉर्मॅट मध्ये असं लिहू शकतो. तर याला वेक्टर फॉर्मॅट मध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर याला तुम्ही r वेक्टर म्हणू शकता, या वेक्टरला तुम्ही r वेक्टर रेडियस वेक्टर म्हणू शकता. आणि तुम्ही लिहू शकता इक्वेशन F इज इक्वल टू G m1 m2 डिवाइडेड बाय r स्क्वेअर. आणि युनिट वेक्टर लिहू शकता r कॅप. ठीक है? r कॅप इज अ युनिट वेक्टर along line joining the cell. along line joining the cell. ओके, ठीक है? तर इथं मायनस साइन पण तुम्ही लिहू शकता, अपोजिट डायरेक्शनला वगैरे लिहू शकता. ठीक आहे ना? ठीक आहे. काही बुक मध्ये मायनस साइन पण दिसेल तुम्हाला, पण काय हरकत नाही, असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे? अच्छा, अजून फॉर्मॅट वेगळा असू शकतो. F इज इक्वल टू G m1 m2 डिवाइडेड बाय r स्क्वेअर. इथं जर मला r वेक्टर लिहायचा असेल
तर मला इथं आर्ग्यू करावं लागेल, मला इथं आर्ग्यू करावं लागेल. लक्षात घ्या, लक्षात घ्या. आर वेक्टर म्हणजे काय लिहिले? आर वेक्टर म्हणजे आर इंटू आर कॅपिटल. हे जर मी इथं ठेवलं, हे जर मी इथं ठेवलं तर काय होतं बघा, Gm1 m2 डिवाइडेड बाय r3 इंटू आर स्क्वेअरच्या जागी मी काय लिहू शकतो? आर आर कॅप लिहू शकतो की नाही? आणि हे आर कॅन्सल झालं तर काय होईल? हे आर गेलं, इथं एक आर गेलं, इथं स्क्वेअर आला, म्हणजे हा म्हणजे हे दोन इक्विव्हॅलेंट आहेत ना. पण लक्षात ठेवा, इथे जर तुम्ही आर कॅप लिहिला, युनिट वेक्टर लिहिला आणि स्क्वेअर लिहिला, आपलं नॅचरल. इथे जर वेक्टर घेत असाल तुम्ही, तर कुठलं वेक्टर घेत असाल इथे तर आर तुम्ही घ्यावा. ऍक्च्युअली आर स्क्वेअर राहील, फायनली आर स्क्वेअरच येईल. या सारख्या पद्धतीने ही व्हॅल्यू इथे ठेवल्यानंतर, तर हे पण बरोबर आहे, हे पण. दिस इज अ वेक्टर फॉर्म. ओके, सो दिस इज व्हॉट? दिस इज अ वेक्टर फॉर्म ऑफ द force of gravitation. Okay, vector form of Newton's law of gravitation. याला आपण तुम्ही बघू शकता vector form of Newton's law Newton's law of gravitation. Newton's law of gravitation. ठीक आहे, राईट लक्षात. दिस इज अ वेक्टर फॉर्म. त्या फोर्स बद्दल आपल्याला बोलायचं होतं. नेचर ऑफ फोर्स. पहिला पॉइंट काय लिहिता येईल? हे येते का लक्षात? येते का लक्षात? ठीक आहे, पहिला पॉइंट काय लिहिता येईल? दिस इज द सेंट्रल फोर्स. दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज सेंट्रल फोर्स. सेंट्रल फोर्स म्हणजे काय? सेंट्रल फोर्स म्हणजे द फोर्स व्हिच ऍक्ट्स अलोंग द लाइन जॉइनिंग द सेंटर्स. Act along the central line. Okay, force acts along line joining the centers of the masses. त्या masses सेंटरला तो जॉइन करणारी जी लाइन आहे त्या लाइनच्या अलाउंग असतो. इकडे असेल लाइन वर असेल म्हणून सेंट्रल फोर्स. दुसरी गोष्ट, this force gives you force between only 2 point masses. This force gives the force of attraction between two bodies only, between 2 point masses, between only 2 point masses. 2 point masses. सर, पॉइंट मास म्हणजे काय? पॉइंट मास म्हणजे एक कॉन्सन्ट्रेटेड मास, खूप छोटा मास. सर मग मोठे आपण आजला वापरतो, सरला वापरतो, मूनला वापरतो, मग कसं काय वापरला? तर पॉइंट मासचा कन्सेप्ट काय की दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते कंपॅरेटिव्हली काय पाहिजे? जास्त पाहिजे. मोठे बॉल दोन्ही जवळ घेतले तर ऍप्लिकेबल नाही होणार. तर हेच बॉल मी खूप दूर नेले, हे डिस्टन्स ह्या मासेसच्या प्रमाणामध्ये खूप जास्त आहे कंपॅरेटिव्हली. तर हे पॉइंट मास दिसतील आपल्याला. दूर गेला तर पॉइंट सेकंड, दूर गेला तर पॉइंट सेकंड. तर मून आपल्यापासून खूप दूर आहे आर्थपासून, तर अर्थ आणि मून मध्ये डिस्टन्स खूप जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो पॉइंट सेकंड छोटासा गोळा दिसतो ना, तर तेवढाच आहे का? खूप मोठा आहे. सूर्य खूप प्रचंड मोठा आहे, तर आपल्याला कसं दिसतो? खूप दूर आहे, पॉइंट सेकंड दिसतो म्हणून आपण त्या दोन बॉडीमध्ये लावू शकतो. ठीक आहे. तर पॉइंट मास म्हणजे काय? पॉइंट मास म्हणजे when the distance between the masses is comparatively large, then that masses are called point masses. तर ते masses actually मध्ये छोटे असतील, मोठे असतील, कसे असावे? What is point mass? Point mass when distance between two masses is comparatively large, then masses are called point masses. Masses are called point masses or treated as a point masses, called point masses. आणि मग तुम्ही ग्रॅव्हिटेशन समजलं का? ठीक आहे ना. तो सेंट्रल फोर्स आहे. सेंट्रल फोर्स म्हणजे काय सांगितलं? हा फोर्स फक्त दोन मासेस पॉइंट मास मधलाच फोर्स देऊ शकतो, याचं लिमिटेशन आहे.
3 मास आला तर काय करायचं बघू आपण. सध्या तरी 2.7 वापरला करू शकतो. ओके, आणि पॉइंट मास म्हणजे काय ते आपण पुढे जाऊया. इथं मी मला आता बोलतो की हे दोन फोर्सेस सायमल्टेनियसली लागतात आणि एकदाच लागतात आणि दोन अपोजिट बॉडीला लागतात. एक्झॅक्टली अपोजिट फोर्सेस ऍक्टिंग ऑन टू डिफरंट बॉडीज ऍक्टिंग सायमल्टेनियसली. हा लावतोय म्हणून हा लावतोय. ओके, एक ऍक्शन आहे एक रिएक्शन आहे. सो these two forces forms action reaction pair. So here Newton's third law is applicable. ओके, सो कुठे लिहू मी? ओके, हे नोट करा. तिसरा पॉइंट मला द्यायचा आहे. इथे लिहितो मी. इथे लिहितो. तिसरा पॉइंट काय लिहायचं मला? तिसरा पॉइंट, these forces form action reaction pair. Action reaction pair होण्यासाठी सायमल्टेनियसली फोर्सेस लागले पाहिजे. एकामुळे दुसरी ऍक्शनला रिएक्शन झाली असली पाहिजे. ओके, आणि फोर्सेस टू डिफरंट बॉडीवर लागले पाहिजे, अपोजिट डायरेक्शनला लागले पाहिजे, सायमल्टेनियसली लागले पाहिजे, इक्वल अमाउंट मध्ये लागले पाहिजे. त्याला ऍक्शन रिएक्शन पेयर म्हणतो. फॉर ऍक्शन देयर इज रिएक्शन, दॅट इज न्यूटन्स लॉ, थर्ड लॉ. So these forces forms action reaction pair. So Newton's third law is applicable. Newton's third law of motion is applicable here. Is applicable here. ठीक है? Direct point, sorry. Okay. This is the understanding of this nature of this force. Attractive force, सगळ्यात महत्त्वाचं. Attractive force. ठीक आहे? याला सिमिलर पुढे आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये शिकायचं. त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनचे जेवढे पण काही कन्सेप्ट असतील ना ते आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये जशा तशा लावायचे. फक्त काय चेंज असेल, जी च्या ऐवजी कुलम्ब्स लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तो force of attraction or repulsion between Q1 Q2 divided by R square ऐसा एक फॉर्म्युला, असा एक थेरम आपल्याला शिकायचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. ओके, सो Q1 Q2 दोन चार्जेस मधला अट्रॅक्टिव्ह फोर्स और रिपल्सिव्ह फोर्स सिमिलर आहे. चार्जेसच्या ऐवजी मासेसच्या ऐवजी चार्जेस, जी च्या ऐवजी के, बाकी सगळं सेम. हे सगळं तशाला तसं अप्लाय करू शकतो. ठीक आहे, तर ते नंतर बघूया आपण. पण हा चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित शिकला, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या, तर इलेक्ट्रोस्टॅटिक समजायला तुम्हाला खूप मदत होईल. ओके, ठीक आहे. अच्छा, चला हे नोट करा. सो दिस इज सो ठीक आहे. तर इथं आपण थांबूयात. ओके, व्हिडिओची लेंथ खूप वाढ लागली, इथं आपण थांबूयात. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण या थेरमचे क्वेश्चन्स करणार. ठीक आहे, तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण या लॉवरचे एक मस्त क्वेश्चन करूया आणि सर्व कन्सेप्ट शिकून घेऊया. ठीक आहे, चालेल. ओके, बाय बाय. अभ्यास करत राहा. थँक्यू. चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.